मागील काही वर्षात निलंगा शहराची वेगानं वाढ झाली आहे. शहराच्या नव्या भागात झालेल्या वाढीव वस्तींमध्ये नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी नव्हती. त्याचबरोबर 40हून अधिक वर्षे झाल्यामुळे शहराच्या जुन्या भागातील जलवाहिन्या जीर्ण होऊन त्यांना बहुतांश ठिकाणी गळती लागली होती. परिणामी धरणात मुबलक साठा असतानाही निलंगा वासियांना पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. ही बाब ओळखून तत्कालीन पालकमंत्री तथा विद्यमान आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंग्यासाठी नवीन पाणी पुरवठा योजना राबवण्याचा निर्णय पहिल्याच बैठकीत घेतला. निलंगा शहराची पुढच्या 50 वर्षात होणारी वाढ आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणी पुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्याचा निर्णय झाला. टाउन प्लॅनिंग क्षेत्रात परदेशातून उच्च शिक्षण घेतलेल्या अरविंद पाटील यांनीही नव्या पाणी पुरवठा योजनेसाठी अभ्यास सुरू केला. त्यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांना सोबत घेऊन राज्यातील आणि राज्याबाहेरील ज्या शहरांनी पाणी पुरवठा योजनांच्या अंमलबजावणीत नवे तंत्रज्ञान वापरले अशा शहरांना भेटी दिल्या. त्यांचा तौलनिक अभ्यास करून आणि निलंग्याची भौगोलिक परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंत्यांमार्फत पाणी पुरवठा योजनेचा आराखडा तयार करून घेतला. तत्कालीन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी हा आराखडा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला आणि त्यांनी क्षणातच ही तब्बल 84 कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली.